हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज मी रेडी झालेली दिसत असेल तर मी आज चालली आहे बाहेर इन द सेन्स मी चालली आहे अलिबागला बिकॉज माझं काम आहे आणि माझ्यासोबत आज मम्मी पप्पा नाही आहेत. आज मी एकटी चालली आहे. एकटी मीन्स दीक्षा आहे माझ्यासोबत. आम्ही दोघी चाललो आहे अलिबागला बिकॉज आमच्या दोघींचं पण अलिबागला काम आहे. तर बोलता बोलता असं ठरलं की दोघींचीही कामं आहेत सो दोघी एकदाच जाऊया अलिबागला. म्हणून मग आम्ही प्लॅन केला आणि आम्ही आता निघालो आहे. ॲक्च्युली निघायचं होतं 10 वाजता आणि आता वाजलेत 11. ॲज युजल लेट हा होतोच, आतासुद्धा झालेला आहे. तर चला आता ती तिकडून निघाली आहे आणि मी पण माझ्या घरून निघते. तर बघू आमचे हे अलिबागचे 2 दिवस आम्ही तिथे आज स्टे करणार आहोत. सो लेट्स सी 2 दिवस आम्ही कसे एन्जॉय करतो. एन्जॉय नाही म्हणता येणार बट काम आहे ते कंप्लीट करायची आहेत. सो त्यासाठी आम्ही चाललो आहे. तर चला आता आपण निघूया, नाहीतर मग अजून पुढे लेट होईल. फायनली आम्ही आता निघालो आहे. ॲज युजल मी वॉटरमेलन ज्यूस घेतली सोबत. नाही, मला काय 2:30 वाजता एक ऑर्डर होती. सो फायनली आम्ही पोचलो अलिबागला. वाजलाय 1 आणि आम्ही आता फर्स्ट ऑफ ऑल चाललो आहे हॉटेलला बिकॉज तिथून आम्ही जेवायला माझ्यासाठी पार्सल घेणार आहोत. का ते तुम्हाला मी नंतर आरामात सांगेन. आणि हिचं ऑलरेडी जेवण तयार आहे बट मला पार्सल घ्यायचं आहे. सो ते पहिले घेतो आणि मग नंतर ऑफिसला जातो बोलते आणि मग त्यानंतर आम्ही हॉटेलला जातो. सो लेट्स सी पुढची प्रोग्राम काय असणार आहे तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये दिसणार. Finally we reach our destination. All time favorite. all time favorite. सो लास्ट टाइम आम्ही या रूम मध्ये होतो. आता आम्हाला वेगळी रूम देते. हां, म्हणजे एक दिवस आम्ही ह्या रूममध्ये होतो 6 नंबरमध्ये आणि सेकंड डेला आम्ही 4 नंबरमध्ये होतो इकडे. इच्छे बोल लागत आहे. इकडे पूल आहे आणि आम्हाला पूलची गरज नाही. आम्हाला तेवढा टाइम नाही. सो इथे आहे वॉशरूम, इथून आहे एंट्री. दिस इज आवर रूम. आणि ह्या साईडला आहे मस्तपैकी बाल्कनी आणि खाली स्विमिंग पूल. सो फायनली आम्ही पोचलो आहे आमच्या रूमवरती. आणि मागच्या वेळेस जो आम्ही रूम घेतले होते 2, त्या रूमपेक्षा हा रूम खूप भारी आहे बिकॉज इथून स्विमिंग पूलचा व्ह्यू दिसतो म्हणून. आणि जसं की मी तुम्हाला बोलले मगाशी की मी का
बाहेरून पार्सल घेते बिकॉज आज आहे स्वामी समर्थांचा प्रकट दिनसुद्धा आज आहे आणि इवन चैत्र नवरात्री चालू झालेली आहे. सो 9 दिवस मी व्हेज खाणार आहे. 9 दिवस उपवास आहे, त्यामध्ये मी व्हेजच खाणार आहे. म्हणून मग मी बाहेरूनच पार्सल घेतलं. दीक्षाने तिच्यासाठी कोलबी करायला सांगितली आहे श्रावणीला खास करून. सो श्रावणीने कोलबी केली आहे आणि मी आता घेतलं. हां बट काहीतरी नॉनव्हेज तर केलं आहे, काहीतरी नॉनव्हेज तर तिच्यासाठी केलं आहे तिने. सो ती एकटी खाणार आहे आणि मी बिचारी व्हेज खाणार आहे. एनिवे 9 दिवस चालतं, 9 दिवसानंतर मी खाणार आहे. दाखवून खाईन. सो थोडंसं आता रिलॅक्स होतो, फ्रेश होतो आणि मग नंतर आम्ही श्रावणीकडे जाणार आहोत. तर तिथेच श्रावणीकडे जाणार आहोत थोड्या वेळाने. तिथेच आम्ही जेवणार आहोत, तिघी सगळे एकत्र जेवणार आहोत. तो थोडंसं फ्रेश होतो आणि नंतर मग निघतो. झोपले वाटतं. हो का? काय नाही दिलं तुला? भूक लागली. हो भूक लागली तुला. विराज कुठे? विराज, ए विराज, ए विराज. पप्पा कुठे? पप्पा ये पप्पा क्या? हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग. सो दुपारनंतर डायरेक्टली आपण आता संध्याकाळी भेटतोय. आता वाजलेत 4:45 आणि ऑल सेट टू गो. आता आम्ही चाललोय अलिबागला. ॲक्च्युली दुपारी आम्ही आलो आणि आल्यावरती डायरेक्टली झोपलो. बिकॉज आराम केलं, झोपलो मीन्स आराम केला, झोपलो नव्हतो बट आराम केला. कारण दुपारच्या भरात आम्ही श्रावणीकडे गेलो होतो आणि ऊन पण खूप होतं आणि त्या उन्हातून आम्ही चालत आलो श्रावणीच्या इथून. बिकॉज काहीच दुपारी आम्हाला गाडीच भेटली नाही, बिकॉज रिक्षा पण नाही भेटली आणि बस वगैरे काहीच नाही भेटलं. सो आम्हाला श्रावणीच्या इथून चालत यायला लागलं. सो एवढ्या उन्हातून आम्ही चालत आलो आणि मग ते थोडंसं थकायला झालं होतं. सो आल्यावर ते आराम केला आणि आता परत रेडी झालो आणि आता आम्ही चालू आहे अलिबागला. ॲक्च्युली आता आम्ही आहोत अक्षीनागावला. सो इथे आजचं एवढं फिरण्यासाठी काही नाही आहे, फक्त बीच आहे जवळ 5 मिनिटावर. बट दुपारचं कुठे बीचवर जाणार, आय मीन संध्याकाळचं अजून गरम होईल म्हणून मग आम्ही विचार केला की अलिबागला जाऊया. सो आम्ही अलिबागला चाललो आहे सिटीमध्ये फिरायला. तिथे सुद्धा बीच आहे बट तिथे फिरायला थोडंसं तरी काहीतरी आहे आहे म्हणून मग आम्ही आता तिथे चाललो आहे. मी तर रेडी झाली आहे, मॅडम रेडी होत आहेत. सो आज सुद्धा आम्ही दोघींनी, जर माझा कलर वेगळा आहे तुझा कलर वेगळा आहे बट स्टील तरी पण. सो आज सुद्धा आम्ही दोघींनी सेम घातलंय. बाय कोइन्सिडेंटली आमचं आज सेम झालेलं आहे. म्हणजे दरवेळेसच होतं तसं आज पण झालंय. सो फायनली आम्ही पोहोचलो अलिबागला आणि खूप सारा विचार केल्यानंतर आम्ही डिसाईड केलं की आपण जाऊया कॅफेला. तर आम्ही आता चाललो कॅफेला. लास्ट टाइम जेव्हा पूजा, मी आणि दीक्षा आलो होतो तेव्हा सुद्धा आम्ही याच कॅफेला आलो होतो. तर आम्हाला ते आवडलं होतं. सो यावेळेस सुद्धा आम्ही आलो आहे. यावेळेस पूजा नाही आहे, पूजाला तिला काम होतं ॲक्च्युली. सो तिला नव्हतं पॉसिबल येणं म्हणून मग आम्ही दोघींनी प्लॅन केला. बिकॉज लगेच 1 दिवसात लगेच जायचं आहे. उद्या लगेच आम्ही निघणार आहोत इथूनच ना 1 दिवसात आम्ही लगेच जाणार आहोत म्हणून मग आम्ही प्लॅन केला की लगेच जाऊन यायचं आहे. सो पूजा नाही आली बट आम्ही तिला मिस करतोय. यांना घेऊ खूप ब्लॉगमध्ये, यांची वाट काय माहिती तिला कोणाचाच फोन नाही आला. तुम्हाला किती टाइम यायला सांगते का? आले सोड आले.
हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो इट्स अ सेकंड डे इन अलिबाग. मस्तपैकी झोप झालेली आहे. आय मीन अलिबागला आल्यावर तर छानच झोप लागते. म्हणजे मागच्या वेळेस होळीला घरी आली होती अलिबागला, तेव्हा पण मस्त झोप लागली आणि इवन इथे सुद्धा छान झोप लागली. शेवटी अलिबाग आहे. एनिवेज, तर काल मी जास्त काही शूट नाही केलं बीचवरून आल्यावरती, बिकॉज बीचवरून आले आणि डिरेक्टली मी घरी गेले होते. आय मीन घरी आपल्या मामीला भेटायला गेले होते आणि मनीष दादा जस्ट ऑफिसवरून आला होता आणि मंदार नव्हता, मंदार ऑफिसला होता. त्यानंतर घरून आल्यावरती मग मला मंदार आणि दादा दोघं पण भेटले. सो त्यांच्यासोबत थोडासा मी टाईम स्पेंड केला, त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी केल्या आणि त्यानंतर मी गेले जेवायला श्रावणीकडे, बिकॉज गुढीपाडव्याच्या दिवशी श्रावणीने न्यू चायनीजचं शॉप ओपन केलं होतं. सो तिथे आम्हाला जायचं होतं, तिथे टेस्ट वगैरे करायची होती आणि आम्ही तिथेच जेवणार होतो. सगळ्यांनी नॉनव्हेज खाल्लं आणि मी बिचारी एकटीने पनीर क्रिस्पी खाल्ली तिथे. बट ट्रस्ट मी, छान होती टेस्ट. जर तुम्ही अलिबागला व्हिजिट करत असाल तर तुम्ही नक्की तिथे त्या शॉपला व्हिजिट करू शकता. अक्षी जे गाव आहे त्याच्या थोडंसं पुढे 96 कोळी मराठा म्हणून त्यांनी रोड टच आहे, त्यांनी जस्ट ओपन केलं आहे. सो तुम्ही तिथे नक्की व्हिजिट करू शकता. खरंच टेस्ट चांगली आहे. आणि तिथे एवढं खाल्लं आणि खाल्ल्यावरती आम्ही डिरेक्टली आलो आणि झोपलो, बिकॉज सकाळपासून ट्रॅव्हल केलं होतं आणि उन्हात पण फिरलो होतं, तर जरा थकायला झालं होतं. म्हणून मग आम्ही झोपलो, दोघीही झोपलो. थोड्याशा गप्पा गोष्टी केल्या दोघींनी आणि मस्तपैकी झोपलो. आता मी तर फ्रेश झाली आहे. पप्पाने सकाळीच फोन केला होता की निघालीस का. सो लवकरच उठलो आणि मी तर फ्रेश झाली. आता दीक्षा फ्रेश होते. सो आम्ही रेडी होऊ आता आणि घरी निघतोय, बिकॉज मम्मी पप्पा पण आज घरी आहेत. सो लवकरच घरी जायचं आहे. आता वाजले 10, मे बी 11 वाजेपर्यंत, कालच्यासारखं ॲज युजल 11 वाजेपर्यंत आम्ही निघायचा ट्राय करतोय. बट मॅडम किती वेळ लावतात नो आयडिया. तर अजून चहा नाश्तासुद्धा बाकी आहे. सो ते झाल्यावर आम्ही निघणार आहोत. हा जो इथे रोड आहे, तिथून गाडी तुम्हाला दिसली असेल, तिथून आपल्या घरी जायला, आय मीन मामाकडे जायला रोड आहे. आणि तिथून फक्त 2 मिनिटावरतीच मामाचं घर आहे. इथे मस्तपैकी नारळ लागलेत. ऑल सेट. आणि आज सुद्धा आम्ही दोघींनी ब्लॅक घातलंय. इकडे बघ, तुम्हाला तिचं थोडंसं ब्लॅक दिसत असेल, बट आज सुद्धा आम्ही ब्लॅक घातलंय. आज आम्ही ठरवून ब्लॅक घातलंय. काल आम्ही कोइन्सिडन्सली ते दोन्ही टॉप घातले होते, बट आज आम्ही ठरवून ब्लॅक घातले. आणि तो कप खाली पडला तर तिथून तू कोण ना मी कोण. मग मी गप घरी निघून जाईन, तू तुझं बघ.
पैसे ना आपल्याकडे. सो आम्ही कॉफी ऑर्डर केली आहे. Say bye bye to this place. We will back soon. कशाला? का म्हणत काय? सो आम्ही लवकरच येणार आहोत पूजाला सोबत आणि आम्ही हाच रूम घेणार आहोत बिकॉज वी लव्ह दिस रूम. चला आम्ही आता निघतोय. तोपर्यंत यू स्टे ट्यून. सो यस फायनली आम्ही पोचलो घरी. दीक्षासुद्धा तिच्या घरी गेली आणि इवन मी सुद्धा घरी आले आणि फ्रेश वगैरे झाले. सो ॲक्च्युली आज आम्हाला घरी पोचायला खूप लेट झाला. आय मीन पनवेलला यायला खूप लेट झाला कारण आम्ही बसस्टँडवरतीच खूप वेळ थांबलो होतो. आम्ही थांबलो होतो शिवशाही बसची वाट बघत कारण बाहेर गरमी एवढी आहे तर सध्या ट्रॅव्हलिंगला तीच बरी पडते. तर आम्ही मे बी अर्धा तास आम्ही त्या बसची वाट बघत थांबलो होतो. आत्ता येईल नंतर बट एंडपर्यंत ती काय आलीच नाही. सो आम्ही विचार केला की जी लागली आहे बस त्यांनीच जाऊया. सो जी पनवेलची बस लागली होती त्यानेच आम्ही आलो घरी. आणि घरी आल्यावरती पण खूप छान वाटलं. ॲक्च्युली 2 दिवस कसे गेले समजलंच नाही. 2 दिवस नाही म्हणता येणार बट ॲटलिस्ट 1.5 दिवस तरी कसं गेले समजलंच नाही. मी दीक्षाला जेव्हा मी अलिबागला चाललेलो तेव्हा मी बसमध्ये तेच बोलली की आता हा टाईम किती पटकन निघून जाईल. नाही तेव्हा जेव्हा घरी असतो तेव्हा टाईम जाता जात नाही आणि असं कुठे बाहेर गेलो तर टाईम लगेच निघून जातो. तसंच हे 1.5 दिवस कसा गेला. आम्ही कुठे कुठे गेलो काय काय केलं काहीच समजलं नाही. आम्हाला टाईम कमी पडला. ॲज युजल आम्हाला नाहीच पुरत. आम्ही जेव्हा एकत्र असतो तेव्हा आम्हाला टाईम नाहीच पुरत. असं ह्यावेळेस सुद्धा टाईम नाहीच पुरला. छान वाटलं सगळ्यांना भेटून. घरी तर गेले होते त्या मामी मंदार आणि दादाला भेटून तर छानच वाटलं. बट इवन आम्ही श्रावणीला सुद्धा भेटलो आणि इवन श्रावणीच्या पूर्ण फॅमिलीला भेटलो. श्रावणीची डिलेवरी झाली होती तर त्यानंतर आम्ही तिला भेटलोच नव्हतो आणि बेबीला सुद्धा भेटायचं होतं तर आम्ही श्रावणीकडे सुद्धा गेलो होतो. आणि श्रावणीच्या बेबी तर एवढी गोड तुम्ही तर बघितलीच असेल तिला व्हिडिओमध्ये. आणि जशी ती व्हिडिओमध्ये शांत आहे तसंच इन रिअलमध्ये ती शांत आहे. बिचारीचा काहीच त्रास नाही, काहीच आवाज नाही, काय नाही. जशी व्हिडिओमध्ये शांत होती तशीच ती इन रिअलमध्ये सुद्धा शांत आहे. सो तिच्यासोबत पण मस्तपैकी टाईम स्पेंड केला. आमची जी कामं होती ती आम्ही कंप्लीट केली आणि फायनली आम्ही आता आलो घरी. लवकरच जाणार आहोत बट यावेळेस आता जाऊ त्यावेळेस तेव्हा आम्ही तिघी जाणार आहोत कारण कुठेही जातो तेव्हा आम्हाला तिघींना बाहेर जायची सवय आहे. सो यावेळेस तिघी मीन्स पूजासोबत बट यावेळेस ती नव्हती तर थोडंसं चुकल्यासारखं वाटत होतं. बट लवकरच आम्ही प्लॅन करणार आहोत आणि आम्ही तिघी परत एकदा अलिबागला जाणार आहोत. कधी ते तुम्हाला व्लॉगमध्ये समजेलच. मी आता काही सांगणार नाही. ॲज सच तर आम्ही काही प्लॅनिंग केलेलं नाही आहे अजूनपर्यंत बट लवकरच प्लॅन करू आणि आम्ही जाऊ. सो जी काय कामं होती अलिबागला आम्हाला करायची ती झालेली आहेत. आणि घरी आल्यावरती मम्मी पप्पांना पण भेटले, जिमीला भेटले, मस्त वाटलं. आणि मम्मीने मस्तपैकी आज स्वयंपाक केलेला आहे. चपाती भाजी डाळ भात आणि अजून काहीतरी केलेलं आहे. सो आज मम्मी पप्पांना सुद्धा सुट्टी आहे तर आता मस्तपैकी जेवून घेते आणि झोपते बिकॉज सकाळी लवकर उठले होते आणि लवकर उठल्यावर दुपारी झोपणं तर पाहिजेच. तर मस्तपैकी जेवते, आराम करते. सो दॅट्स इट फॉर टुडे. सो भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. नेक्स्ट ब्लॉग काय असणार आहे ते तुम्हाला समजेलच ब्लॉग आल्यावरती. सो स्टे ट्यून त्यासाठी. तर भेटूया मग आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय आणि टेक केअर.